महाराष्ट्रात उत्सव म्हटलं की सर्वांच्यात एक वेगळाच उत्साह असतो आणि हा उत्सव जर शिवजयंतीचा असेल तर बातच काही और. ढोल ताशांचा गजर आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष. अशाच एक उत्सवात आज आपण सहभागी होणार आहोत. दरवर्षीप्रमाणे शिवभक्त सम्राट भाऊ यांनी यंदाही भव्य शिवजयंतीचे आयोजन केलेले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भव्य अशा मी शिवाजी या नाटकाचे आयोजनही केले आहे. अगदी थोड्याच वेळात सम्राट भाऊंचे इथे आगमन होईल. इथे घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची माहिती मी तुम्हाला देतच राहणार आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, बघत रहा हा आमचा स्पेशल रिपोर्ट. माहितीत का कोण आहेत? महाराजांचे मोठे भक्त आहेत. काय कुजबुज लावली रे? महाराजांविरुद्ध एक शब्द सुद्धा बोलायचा नाही. महाराजांचा अपमान तो आपला अपमान. प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. अनेक शिवभक्तही जमले आहेत. महाराजांप्रती प्रेम आणि त्यांच्या शिकवणीची ताईत हे सारे भक्त गळ्यात घालून फिरत असतात. असे खरे भक्त पाहून महाराजांना अभिमानच वाटत असेल. तुझं ऐकतं मला कुठे? अरे तो टाइमपास आपला. महाराजांचा हा इतिहास प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी आता इथे येणाऱ्या जनसमुदायात आणखी वाढ होत आहे. काही वेळातच नाटक सुरू होईल असं आयोजकांकडून सांगण्यात येत आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार काही मिनिटात नाटक सुरू होत आहे. तेव्हा वेळ न दवडता आपणही यात सहभागी होऊयात. कॅमेरामन माधवसह मी मोनिका हजारे, न्यूज पुणे. जंजिरेकर सिद्धीचा काटा काढण्यासाठी आम्ही एक उत्तम जागा हेरली आहे. बघा राजे, पद्मदुर्ग. सांगावं त्या सिद्ध्याला पद्मदुर्ग बसवून राजपुरीच्या उरावर दुसरी राजपुरी केली आहे. यासाठीच का केला होता अट्टहास? सिद्धी तो तर परकीय आहे रे. आपल्या मर्जीप्रमाणे तो वागणारच नाही. पण स्वकीयांचं काय? ते तरी कुठे मर्जीप्रमाणे वागताय? मला देव मानतात इथे आणि ज्या मुखात तंबाखू कोणतात त्याच मुखाने माझं नाव घेतात. हा अपमान नाही का देवाचा? ज्या डोळ्यात आम्ही आमचे रूप पाहतो तेच डोळे आमच्या आया बहिणीकडे वाईट नजरेने बघतात. आमच्या विचारांवर अत्याचारच ना. मग असा अत्याचार करून नाही का होत अपमान त्या देवाचा? देव पण देऊन मला देवाऱ्यात बसवण्यापेक्षा जाणता राजा म्हणून तुमच्या हृदयात बसवा. मग सगळीकडे शिवाजी दिसेल. हर एक म्हणेल मी शिवाजी. मुखवटा घालून महाराज असल्याचं नाटक करून काहीच होणार नाही. त्यासाठी रक्त तसं असावं लागतं. मग छाती टोकून बोलता येतं मी शिवाजी.